माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे 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 भारत माता की, वंदे 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 भारत। गोविंदा बाळाचे प्रयत्न आणि जर या प्रकारे कार्य थांबायचं माझ्या तुम्ही द्या साक्षी मॅडम तुम्ही समोर समोर चल चल समझ आज ही के दिन हमारे देश का संविधान लागू हुआ था। गणतंत्र दिवस हमारे देश का राष्ट्रीय पर्व है। इसे हमें धूमधाम और खुशी से मनाना चाहिए। जाते जाते दो शब्द और बोलना चाहूंगा। ना पूछो जमाने से की फिर क्या हमारी कहानी, ना पूछो जमाने से की फिर क्या हमारी कहानी। हमारी पहचान तो ये है कि हम हिंदुस्तानी है। मुझे अपने देश पर गर्व है। जय माझे नाव श्रोतीस रायश आज 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात। आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक खुशी में कहूंगा आज 26 जानेवारी है। भारत मेरा बड़ा मुंबई की निशा तो इसको तो चाहिए ना से किया देगा। भारत का निशा में सारा मेरा बड़ा है। इंडिया है मैं सब लोग यहाँ पे बस सारा मेरा बड़ा है। क्योंकि हमारा बोले इस 26 जनवरी and we are celebrating Republic Day. Republic Day is national festival of India. जय हिंद आभारी आदो से बड़ा कन्नी भारत देश बड़ा
दिन सादर करीत आहे. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाल्यानंतर आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन प्रजेला सत्ता मिळवून देण्यासाठी अनेक पुण्यताई आपले प्राण देऊन त्याग करत आहेत. माझे कोटी कोटी प्रणाम देण्याचे महाराष्ट्र तर जाता जाता वेळ म्हणतो हा मुलगा मानाचा या भारत देशाला त्याला देऊया सलामी. या तिरंगी झेंड्याला आज 26 जानेवारी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी साठी मंगाचा आभारी आज सदवला नतमस्तक मीच्या सर्वांचा. त्यांनी भारत देश घडवला, त्यांनी भारत देश घडवला. माझे नाव सर्व गजानन बेकम. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा आनंदाचा आहे. 26 जानेवारी 1950 पासून पतीची सत्ता सुरू झाली. आपल्या देशाचे संविधान हे जगातले सर्वात मोठे संविधान होते. 26 जानेवारीला शालेय स्पर्धा घेतल्या जातात. 30 बक्षिसे तिला स्पर्धा मिळवली आहे. 30 बक्षिसे 26 जानेवारीला बघतात. उद्या मी गावाने साजरे करते आहे. मी तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य होता. प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. मित्रांनो, भारताला पहिला वर्ष 1947 रोजी जगातील सर्वात मोठी नक्कीच संविधान आहे. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे बाह्य कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 ऑगस्ट साली दिली जाते. देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांनी राष्ट्रपती असते. अशोक चक्र, कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देतात. वंदे मातरम, जय भारत माता की जयच्या घोषणा केल्या जातात. संपूर्ण वातावरण देशभक्तीने परिपूर्ण होते. या सोहळ्याने प्रत्येक वाचन आपल्या देशाच्या सगळ्या आपल्या देशाचा विकास करण्याची कृती आपण पाहिजे. प्रकाराचे गाव भारताची शान आणि त्र्यंबमुचा प्राण आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या निमित्त प्रथम तुम्हाला सर्वांना दिनाच्या खूप खूप हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व विश्वासाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 पासून आपल्याला भारताच्या संविधान अंमलात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. जय हिंद. नमस्कार, मी संध्या प्रकाश शिंदे. येता दुसरी प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगितले. प्रिन्सिपल, टीचर्स, पेरेंट्स and my dear friends, my name is Shok Vaibhav Mundra. I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day. Republic Day is the national festival of India. We celebrate this day with great joy and happiness. On this day, the Constitution came into force 1950. The Constitution is the supreme law of India. The Constitution was written by Dr. Babasaheb Ambedkar. We should always respect our Constitution. Our Republic Day realizes the importance of democracy. Republic Day teaches us to live in peace, love and unity. I am proud to be an Indian and I love my country very much. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. प्रजासत्ताक दिन आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहे. मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठावर गुरुजन आणि माझ्या देशबांधव सर्वांना माझा नमस्कार. 26 जानेवारी 17 प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. 1950 रोजी आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले. तेव्हापासून भारत देश एक लोकशाही प्रधान देश बनला. आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी विनंती आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढे म्हणून माझे ईश्वरी आहे. आज मी तुमच्या पुढे 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी तुम्हाला विनंती. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. सर्व समाजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक दिन एवढे बोलून सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जीवन देवानंद. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालवा
यासाठी संविधान तयार करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन संविधान तयार करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. भारताची राज्यघटना अंमलात आली. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी साजरा करीत करतो. उत्सवातील रंगाचा आभारी असला, उत्सवातील रंगाचा आभारी असला, नतमस्तक विचार सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला, ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. तर माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो, सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमोल योगदान दिले त्या सर्व वीर महापुरुषांना मी वंदन करते. स्वातंत्र्याची ध्वजा फक्त सूर्य तळपत प्रतिचा, स्वातंत्र्याची ध्वजा फक्त सूर्य तळपत प्रतिचा भारत भूमीच्या पदाचा मुद्रा मिळाला. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहेत. या निमित्ताने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस प्रत्येक भारतीयांचा अभिमानाचा उत्सवाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचं राज्य 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची बलिदान दिले आहे. आजही देशाच्या सर्व सैनिक दिवस रात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सगळे शेवटी जाता जाता एवढे बोलते की विविधतेत एकता आहे आमची जान, विविधतेत एकता आहे आमची जान. म्हणून आमचा भारत देश महान मानवता आहे. दुनिया में हिंदुस्तान का नारा चमक रहा है आसमान में, ए तिरंगा हमारा, ए तिरंगा हमारा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी केशव शिंदे. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे माझी विनंती. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सर्वांना मी सन्मानित करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1948 रोजी आपल्या भारताने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. म्हणून 7 दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणूनच मी कोल्हापूर या संविधानाचा आदर जाणे म्हणजे आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार. आज संविधान आयोगाने वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक समाजामध्ये राहत आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांचे वय आज आपण दिवस पाहिला त्यांचे त्याग कधी विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत की शान तिरंगा, भारत की जान तिरंगा, भारत का सम्मान तिरंगा, तीर रंगों का प्यारा तिरंगा, पूरे जहां में लहराए तिरंगा, शहीदों का कसम तिरंगा, सबके मन में लहराए तिरंगा, हर भारतीय की जान तिरंगा, पूरे भारत में लहराए तिरंगा. प्रथमेश प्रकाश शिंदे. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाले. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपण आपल्या देशासाठी लढणाऱ्या सर्व शूरवीरांना वंदन करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द घेतला. अभिमान आहे त्या मातीचा, गर्व बाळगणाऱ्या भारतीय असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोमेश्वरी आहे. आज संविधान वारी आपण जनतानिधी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आजच्या या शुभ दिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आहे. प्रणाम ऐसे वीरों को 100 मारा 100 मारा. नमस्कार, माझे नाव सुनीती लासे. आज मी प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी प्रेम विनंती. एक को मारेंगे तो 1000 आएंगे, मेरे वतन के दीवाने बेशुमार आएंगे, और जब जब चाहेगा इस स्वतंत्र गुलामी का अंधेरा तो आगे मेरे जवान भगत सिंह लेकर किरदार आएंगे. हिंदुस्तान मिटने के अंदर से भूत उतारेगा. जहाँ लाखों लोग मरने के लिए बेताब है वहाँ वतन कैसे हारेगा. यहाँ आज का हिंदुस्तान है साथ, सीधे घर में घुस के मारेगा. इस वतन के खाते में सिर्फ मौत आई तो मौत भी तुम्हारी पूरी जिंदगी से प्यारी होगी. और लगा है जब वतन के स्वाभिमान का तुम मौत आग बना अपने जान का. मैं सबसे आगे जाऊंगी जरूरत होगी वतन के गुलामी की. हाथों में तिरंगा होगा और दिल में भारत माँ की जरूरत होगी. याद आएगी और भारत माँ आंखों से बुलाएगी. जब इस वतन को याद आएगी और भारत माँ आंखों से बुलाएगी तब हिंदुस्तान के घर से एक रानी लक्ष्मीबाई निकाल कर आएगी. मैं भी सरहद पर जाऊंगी, सीने पर गोली खाऊंगी. लड़कियां कमजोर होती है, पूरे दुनिया वालों की ये गलतफहमी मिटाऊंगी. हिंदुस्तान की बेटी हूँ मैं, दुश्मन की छाती पर तिरंगा लहराऊंगी. जब कीमत लड़कों के स्वाभिमान की होती है तो लड़कियों के स्वाभिमान की क्यों नहीं. आखिर यह भी उड़ान भर सकती है तो पूरे आसमान की क्यों नहीं. यह पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की. अरे यह बाजी लगा देगी बिना सोचे अपने जान की. और भूल मत करना सिर्फ पापा की बड़ी समझने की. यह शेरनी है हिंदुस्तान की. इतने नाजुक भी न बनो कि जला दे तुम्हें धूप. इतने अत्याचार सहने पर भी क्यों हो तुम चुप. इस दुनिया ने देखी है सिर्फ कमजोरी तुम्हारी. इस दुनिया को दिखा दो फिर से मैं गाली करूं. यहाँ कोई नहीं सुनने वाला तुम्हारी पुकार को. तुम्हें खुद से ही बदलना होगा तुम्हारे किरदार को. चला उनकी ख्वाहिशों पर इनका जोर नहीं, इनकी काबिलियत पर करता कोई गौर नहीं. खोलो पिछलो और उन्हें तो इन्हें भी आसमान में. यह लड़की है मगर कमजोर नहीं. वो हंसकर मर गए अपने देश की शान के लिए. वो हंसकर मर गए अपने देश की शान के लिए. अफसोस हम आज भी लड़ रहे हैं रोटी कपड़ा और मकान के लिए. जिस जिंदगी को हमने फिक्र दे दिया, जिस जिंदगी को हमने फिक्र दे दिया उसी जिंदगी को उन्होंने फक्र दे दिया. बस अंतर इतना था, बस अंतर इतना था. वो जिए हम जिए वेतन के लिए, हम जिए वेतन के लिए और वो जिए वतन के लिए, और वो जिए वतन के लिए. कुत्ते में होगा चेनो अमन और आवाज लगाएगा ये वतन. जब कुत्ते में होगा चेनो अमन और आवाज लगाएगा ये वतन तो लाखों सफीर आएंगे सर पर बांध के कफन, सर पर बांध के कफन. उत्सव दिनरंगांचा आकाशाने आज लेपवून घेतला. उत्सव दिनरंगांचा आकाशाने आज लेपवून घेतला. अभिमान आहे या मातीचा, अभिमान आहे या मातीचा. गर्व बाळगणाऱ्या भारतीय असल्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या दिवशी आपल्या भारताचे संविधान लागू झाले. या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. हा दिवस आपल्या प्रत्येक भारतीयांचा अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या
जीवाची पर्वा केली नाही. आजही देशाच्या सीमेवर सैनिक दिवसाच्या मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकाऱ्यांना माझा मानाचा मुद्दा. मौत से उनको लगता है कि जिनके कर्मों में दाग है, मौत से उनको लगता है कि जिनके कर्मों में दाग है. हम भारत माँ के दीवाने हैं कि हम भारत माँ के दीवाने हैं. हमारे खून में आगे, हमारे खून में आगे.